मृतक के परिजनों को मृत्यु प्रमाण पत्र प्राप्त करने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, क्योंकि मृतक के परिजनों को मृत्यु प्रमाण पत्र प्राप्त करने के लिए आवश्यक श्मशान भूमि से रसीद नहीं मिल रही है। ज्ञात हो कि उल्लासनगर कैंप 2 स्थित श्मशान भूमि में अंतिम संस्कार करने वाले मृतकों के परिजनों को रसीद नहीं मिलती है, जिससे नागरिकों को मृत्यु प्रमाण पत्र प्राप्त करने में कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। क्योंकि यह कार्यालय पिछले 2 महीनों से बंद है, इसलिए यह बात सामने आई है कि महानगर पालिका द्वारा नियुक्त कर्मचारी यहां नहीं आ रहे हैं। जैसे ही उल्लासनगर शिवसेना प्रभाग प्रमुख ज्ञानेश्वर मार्सले ने इस पर ध्यान दिया, वह तुरंत कार्यालय में गए। उन्होंने मनपा से जवाब मांगा है और मनपा अधिकारियों से मांग की है कि कर्मचारियों की नियुक्ति की जाए। ज्ञात हो कि शहर की सभी श्मशान भूमि दयनीय अवस्था में है। यहाँ सुविधाओं का अभाव है। यह नशेड़ियों के अड्डे बने हुए हैं। शहर की सभी श्मशान भूमियों पर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। तक्रार अशी आहे की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना वारंवार या ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जी पावती आहे ती या ठिकाणी मिळत नसून ज्यावेळेस पण मृतांचे नातेवाईक या शमशानभूमीमध्ये येते त्यांना वारंवार महानगरपालिका ऑफिस जे आहे 11 ते 5 हे ऑफिस सदैव बंद आढळलं। 2 ते 3 महिने झाले हा पोरगा त्याच्या मावशीसाठी वारंवार या ठिकाणी येतोय। हा याचे वडील वारले, 1 महिना झाला। उत्तम खरात आणि त्यांचे कलाबाई मोहिते, विजय भिशे असे बरेचसे लोकांची या ठिकाणी नोंद सुद्धा महानगरपालिकेने घेतली नसून त्यांना मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करणं पडतात। ज्यांचे घरचे व्यक्ती कोणी मेले असेल त्यांना अगर वारंवार पळायचं काम या नगरपालिकेने केलं असतं तर अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबन करण्याची मागणी मी शिवसेना पत्राद्वारे आपल्या समोर देतो आहे आणि अधिकाऱ्यांशी मी भेटून चर्चा करणार आहे की जो या ठिकाणी कर्मचारी अधिकारी नेमला असून त्यांनी 1 महिना झाले हे ऑफिस का उघडलं नाही याची मी पूर्ण माहिती लेगणेकर साहेब असो या ती धर्मा सोनी जी मॅडम आहे वैद्यकीय अधिकारी मोहिनी त्यांची मी काल सहज विचारपूस केली की या ठिकाणी अशा असे गोष्ट घडते। त्यांनी मला सांगितलं की जो कर्मचारी नेमला असून तो त्या ठिकाणी जातच नाही तर आम्ही निलंबन करणार आहे। मग निलंबन का नाही केलं? निलंबन करायला पाहिजे होतं आणि आतापर्यंत त्या ठिकाणी दुसरा कर्मचारी ठेवला पाहिजे होता। ते असे 2 ते 3 महिन्यापासून जे नातेवाईक जे पावतीसाठी पळत आहे मृत्यू लोकांचे त्यांना न्याय हा मिळतच नाही। तर मी आपल्याद्वारे मागणी करतो की जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबन करून तात्काळ नवीन कर्मचारी त्याच्याहून नेमणूक करून त्यांना नेमणूक करण्यात यावी आणि रखडलेले कामं हे सुरळीत चालू झाले पाहिजे। जो भोंगळ कारभार या 2 नंबर शमशान ट्रस्ट मध्ये जे चालले या ठिकाणीचे नागरिक शमशानभूमी शांतीनगर 3 या ठिकाणी त्यांना जावं लागतंय अशी परिस्थिती आज या ठिकाणी ओढवली।